कोजागिरी पौर्णिमा दिनी श्री गुरुदत्त नवरात्र महोत्सव मंडळ, गुरुदत्त चौक, घोंगडे वस्ती, भवानीपेठ मंडळाच्या श्री देवी मातेची महापूजा पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या शुभ हस्ते मंगलमय व धार्मिक वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयदादा साळुंके, उत्सव अध्यक्ष अजय कडगुड्डा, कंट्रॅक्टर विजय पुजारी, प्रकाश ढंगे, रामू अंबरखेड, नागेश धायगुडे, सचिन बिराजदार, कांतू गलग, सोमनाथ स्वामी, विनोद दिड्डी, गुंडू फुलारी, शिरीष येमूल, गोटू कारंजे, प्रकाश बंडगर, सुहास आलेगाव, नंदू सिंगराल, अंबादास बोगा, राजू लाड, नागेश साळुंके, अथर्व पुजारी, नागेश कलाल, गिरीश इप्पाकायल, दास दंतकाळे, व्यंकटेश दिड्डी, प्रभू पुजारी, व्यंकटेश दासरी, ब्रिजेश येमूल, सुरेखा हिंगमिरे, मंजुश्री जिनकेरी, सुवर्ण रानसर्जे, श्रद्धा कोळी आदी मान्यवरांसह पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते. श्री देवी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुदत्त नवरात्र महोत्सव मंडळातर्फे विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती समाजसेवक तथा सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर विजय पुजारी यांनी दिली. 10 दिवस असतात. 10 दिवसात आपण महिलांसाठी विविध स्पर्धांचं नियोजन करत आहोत. त्यात महिलांचं पुढाकारपणा असतं सगळ्या, आणि त्यात संगीत खुर्ची, मेहंदी स्पर्धा, वहिनी लय भारी, पैठणीचं हे कार्यक्रम आपण त्यांना विविध कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून करतो. आणि त्यात ह्या वर्षी तर महिलांचं म्हणजे उत्कृष्ट म्हणजे त्यांचं सगळ्यांचे सहभागी झालं. आणि त्याच्यानंतर आपण कोजागिरी पौर्णिमा दिवशी आपण महानगरपालिकाचे आयुक्त सचिन ओंबासे साहेबांना आमंत्रण केलं होतं. त्यांना पूजा केली आपल्या मंडळाचं आणि त्यांचे सत्कार करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचं हे नियोजन केलं होतं. जवळपास 3,000 ते 4,000 पब्लिक जे सोलापूरला म्हणजे तुळजापूरपासून पायी जाणारे भक्तांसाठी नियोजन केलं असतो आपण. आणि आपल्या भवानीपेठमध्ये हे आपल्या नवसाला पावणारी देवी शक्तीदेवी आहे. असंख्य श्रीदेवी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.